माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुर्दाबाद 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 ठेकेदार साला मुर्दाबाद 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 बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। काल काही कचरा गाड्यावर काम करणारे ड्रायव्हर असतील किंवा कचरा वेचणारे काय असतील, हा फार महत्त्वाचा विषय आहे। सोलापुरात एक दिवस जर कचरा, अन्नधान्याचा कचरा असेल किंवा आपण खाल्लेलं अन्न असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा असेल, एक दिवस जर आपल्या घरात राहिला तर आपल्याला किळस येते। असे असंख्य लोक जे काही कचरा वेचणारे आहेत यांच्यावर ठेकेदार पद्धतीने मानवे असेल, पटेल असेल, बोरा असेल, हे किमान वेतन न देता जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्ही तुमचं घर कसं चालतं, तुम्हाला कामावरनं काढतो, मी असं करतो, तुमच्यावर गुन्हे दाखल करतो, अशा पद्धतीची भाषा करत आहेत। काही त्या आंबेडकर अनुयायीसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा काल शिवीगाळ करण्यात आली, जेणेकरून खरं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे। प्रहारची मागणी आहे। प्रथम मला यांनी फोन केला, मी काल यांना येऊन भेटलो की काय असेल, मानवेला सुद्धा फोन केला की बसून यावर काहीतरी तोडगा काढून त्यांना किमान वेतन द्या। किमान वेतन दिलं, त्यांचं काय असेल ते ESI असेल, फंड असेल, जर जमा केलं तर हा मॅटर इथंच संपल, असं मी काल त्यांना फोन करून सांगितलं। पण त्यानंतरसुद्धा त्यांनी या लोकांना दमदाटी केली। लोकशाही आहे, कुणाच्या बापाचं राज्य नाही आहे। यांच्या मागं जर हे 100-150 कामगार असतील तर 1,500-2 हजार प्रहार जनशक्ती पक्षाचे सैनिक बच्चूभाऊंच्या मार्फत यांच्या मागे उभा आहेत। आणि प्रहारचे आंदोलनं कसे असतात हे जग जाहीर आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। मी प्रशासन असेल, शासन असेल, यांना विनंती करतो, कचरा हा फार मोठं माध्यम आहे। जर कचरा वेचक किंवा कचऱ्याच्या गाडीवर असणारे ड्रायव्हर किंवा कचरा वेचणारे जर आपल्या घरी बसले तर सोलापुरात एक आगळी वेगळी लाट येईल। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, 7 रोगाचा प्रादुर्भाव होणं सुरू होईल। तर मी काल तिथं बघितलं असताना कचरा अस्ताव्यस्त पडला होता पाण्याच्या टाकीच्या बाजूनी, त्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि सोलापूरकरांना विनंती करतो की जेणेकरून या आंदोलनामध्ये मी एकटा नाही, हे कचरा वेचणारे किंवा कचऱ्या गाडीवरचे कामगार नाही तर आपण पण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, मी असं या माध्यमातून विनंती करतो। आणि कोणी दमदाटी काही केलं तर याला प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून भीक घातली जाणार नाही। आता आम्ही शर्ट काढून आता अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे। जर याच्यावर कुठलाही तोडगा जर 1-2 तासात निघाला नाही तर शर्ट आणि पॅन्ट काढून हाच कचरा महापालिका आयुक्तांच्या चेंबरमध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, हे या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।